हॅलो मित्रांनो, आम्ही इकडे आलो आहे अलिबाग आवासमध्ये. बरेच ठिकाणं शोधली आम्ही, पण आम्हाला असं पीसफुल ठिकाण हवं होतं आणि ते इकडे आम्हाला नशिबाने भेटलं आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे या प्रॉपर्टीला राहतोय आम्ही. ही खूप प्रॉपर्टी सुंदर आहे. खूप सुंदर अशी आणि खूप शांत वातावरण आहे इकडे. आम्हाला इथं सुंदर असं तलाव मिळालं, खूप सुंदर आहे आणि खूप शांत पण आहे. आम्ही संध्याकाळी इथे येणारच आहोत सनसेटला. आणि पुढे एक मंदिर पण आहे. खूप मस्त असं गावचं दृश्य आपण बघतोय आणि इथे कोणतरी येऊन खूपच खुश आहे. खूपच खुश झालेला आहे कोणतरी, जे मुंबईच्या दगदगीतून थोडं बाहेर असं शांत पाहिजे वातावरण. तर अशाच ठिकाणी यायला आपण अफोर्ड करू शकतो. हे आपण आलो आहे बीचला. बीच पण तुम्ही बघाल तर पूर्णपणे बीच हा रिकामीच आहे, जास्त लोक नाही आहेत. जे क्राऊडेड असतात बीच तसे नाही आहेत. पूर्णच्या पूर्ण बीच हा असाच रिकामी आहे. हे असं कमर्शियलाइज्ड बीच नाही आहे. इकडे काही तुम्हाला स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज असं काही करायला भेटणार नाही. पण इकडे तुम्हाला शांतता आणि सुंदर वेव्हचा आवाज ऐकत सुकूनमध्ये बसायला मिळेल. मी आलो आहे आता जेवायला इकडे आणि हा खूप खुश दिसतोय. त्याला भेटली आहे कुठली थाळी आहे? कुठली थाळी आहे ही? फिश थाळी आहे, सुरमई थाळी हां, आणि कोलंबीचा मी व्हेज थाळी घेतली आणि याने सुरमई थाळी. आहे आणि कोलंबीचा रस्सा. त्याच्यासोबत सुरमई आपल्याला फ्राय करून 2 पीस दिलेला आहे. खूप छान आहे जेवण, चव पण एकदम मस्त आहे. आम्हाला आता माहीत पडले इकडे बैलगाड्यांचा रेस आहे आणि हे रेस वर्षातनं फक्त एकदा होते आणि आम्ही किती लकी आहोत की आम्हाला ते रेस बघायला मिळते. सो बऱ्यापैकी इकडे क्राऊड जमा झालेला आहे. तर आपण तेच आता बघायला चाललो आहे. लेट्स गो. इकडनं गाड्या द्या. अरे गाड्या इकडं आल्या. आता आपण चाललोय त्या लेकला. ही छोटीशी अशी पायवाट आहे, तिकडून आपण त्या लेकला चाललोय. खूप सुंदर असा सनसेट दिसतोय आम्हाला. इकडे गावाची पोरं दिसत आहेत. हां, बैलाचं रेस होतं ना, त्याचं ते बैल घेऊन जात आहेत आता. ही बघा किती सुंदर हा तलाव आहे. तिकडून जवळपास आलोय आम्ही, इकडून आलोय आम्ही असं चालत. काल ही प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला बाहेरून दाखवलेली, म्हणजे तिकडे त्या गेटवरून आम्ही तुम्हाला ही प्रॉपर्टी दाखवलेली. आता मी तुम्हाला आतून ह्या प्रॉपर्टीचं दाखवते, म्हणजे कसं आहे काय आहे आम्ही जिकडे राहतोय ते. सो हे एंट्रन्स आहे, ही गेट आहे. इकडून आत आल्यावर पार्किंग स्पेस आहे. इकडे त्यांनी खूप सारी झाडं लावली. इकडे मस्त असा झुला आहे, झोका आहे. आणि हे बघा इकडे प्रत्येक रूमच्या समोर एक हे दिलं आहे, झोका टाईप.
आराम करायला आपल्याला मस्त असं आहे. इकडे एक गार्डन एरिया आहे जिकडे तुम्ही काय खेळायचं खेळू शकता किंवा असंच फॅमिली टाईम एन्जॉय करू शकता. बेंच वगैरे आहेत. प्रत्येक रूमच्या समोर तुम्हाला हे झुला दिसेल. नंतर त्यांच्याकडे या मालकांकडे इकडे खूप सारे इंडोर ॲक्टिव्हिटीसाठी ऑप्शन्स आहेत. त्यांना तुम्ही विचारलं तर ते देतील. त्यांच्याकडे प्लेइंग कार्ड्स आहेत, ओनो कार्ड्स आहेत, हाऊजी आहे, बॅडमिंटन आहे, कॅरम आहे, अजून बऱ्यापैकी गोष्टी त्यांच्याकडे आहेत. तर ही प्रॉपर्टी खूप सुंदर आणि शांत एरियामध्ये आहे. तुम्हाला जरा पण ट्रॅफिकचा आवाज ऐकू येणार नाही. इन सुंदर लहरों को छलकता हुआ देखने में कुछ और ही मज़ा है. सूफी हवाओं में ज़िंदगी का सुकून ढूंढने में कुछ और ही मज़ा है. वफा की बारिशों में भीगना पसंद अगर करते हो तुम, तो महज लफ्ज़ों में भी महबूब के डूब जाने में कुछ और ही मज़ा है. मेरी बाहों में सिलती है, मुझ में समाई है यूं, जिस तरह तू कोई हो नदी, तू मेरे सीने में छुपी है सागर, तुम्हारा मैं हूँ. आंखें ये कहती है तू सामने मेरे रहना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना. एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना. तेरे बिन जी नहीं लगता, तेरे बिन जी नहीं सकता, तुझ बिन हारे मैंने हारे तो जहां कुर्बान मेहमान बिन कुर्बान सुने सदा. वॅकेशन मस्त होती. भेटूया आता नेक्स्ट वेकेशनला. भेटूया आता नेक्स्टवाल्या वॅकेशनला आपल्या. आणि पुन्हा आपण असेच काय ना काय सुंदर असे ठिकाणी जाऊन व्हिडिओज बनवू. आणि स्टे ट्यून्ड.